नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळी वाळवण या प्रकारात आपण आज बघणार आहोत तांदूळाचे खिशी पापड. खिशी घेण्यापासून पापड करेपर्यंत अगदी पूर्ण प्रोसिजर सोप्या पद्धतीने आणि तुम्ही एकट्या जरी करणार असाल तरी तुम्ही ही करू शकता. कारण ही खिशी घ्यायची पद्धत इतकी सोपी आहे की ते खूप पीठ पाण्यात घातलं मग तो घाटा शिजवताना चुकला, कमी शिजला असं काही होत नाही. इतक्या सोप्या पद्धतीने खिशी कशी घ्यायची आणि पापड कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी खिशी घेण्यापासून पापड करेपर्यंत सगळी प्रोसिजर आपण एकटीने करू शकतो. तर चला बघूया रेसिपी सोप्या पद्धतीने तांदूळाचे खिशी पापड. खिशी पापड करण्यासाठी मी हे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. हे वजनी प्रमाण म्हणलं तर 250 ग्रॅम आहे, म्हणजे पावशेर आहे. आणि वाटीचं प्रमाण म्हणलं तर ही जी आपली आमटीची वाटी आहे ह्या वाटीने 3 वाट्या एवढं पीठ आहे. आता मी हे एका मोठ्या तसराळ्यात काढून घेते म्हणजे आपल्याला मिक्सिंग करणं सोपं पडतं. आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलंय आणि त्या पातेल्यात ह्या पिठाच्या 1.5 पट एवढं पाणी मी उकळत ठेवणार आहे. म्हणजे हे पीठ जर 3 वाट्या आहे तर 4.5 वाट्या एवढं पाणी मी उकळत ठेवणार आहे. आता यामध्ये मी आपला जो पोहे खायचा चमचा आहे त्या चमच्यानी सपाट चमचा एवढा पापड खार घालणार आहे आणि ह्याच चमच्यानी 1 चमचा एवढं मीठ घालणार आहे. पापड खार पण चवीला खारट असतो त्यामुळं मीठ जास्ती घालायचं नाहीये. हे आता सगळं आपण मिक्स करून घेणार आहे. हे जे तांदूळाचं पीठ आहे तुम्ही विकतचं घेतलं तरी चालेल, मी घरी दळून आणलंय. कुठलेही तांदूळ घ्या, 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवायचे, ते त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आणि घरातच फॅन खाली संपूर्ण दिवस ते तांदूळ व्यवस्थित वाळवून घ्यायचे आणि मग गिरणीतनं दळून आणायचे. आता ह्या पिठामध्ये मी फक्त पापड खार आणि मीठ एवढंच मिक्स केलेलं आहे. आता दुसरं काहीही ह्यात घालायचं नाहीये. पाण्याला चांगली दणकून उकळी येऊन द्यायची. हे पाणी असं खळखळ उकळलेलं आहे, नुसतं गरम नाही, त्याला छान उकळी आली पाहिजे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे उकळलेलं पाणी जे आहे ते पिठामध्ये घालणार आहे. आता हे पीठ व्यवस्थित कालवायचंय चमच्याने एखाद्या आणि 10 मिनिटं आपण हे असंच ठेवायचंय. प्रोसिजर लक्षात घ्या. पिठामध्ये आपण पाणी ओतलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण उकळत्या पाण्यात पीठ घालतो आणि मग त्या पिठाच्या गुठळ्या होतात. पिठात वरनं गरम पाणी ओतलं की पिठाच्या गुठळ्या होत नाहीत, पीठ छान असं मऊ होतं. आता हे मी असंच अगदी घड्याळ लावून 10 मिनिटं मी हे असंच झाकून ठेवणार आहे. ही अशी आपली उकड तयार आहे. आता ही आपल्याला मळून घ्यायचे, त्यासाठी मी हे एका परातीत काढून घेते. हे पहा, इथे मी एक पांढरा स्वच्छ कपडा घेतलाय, पाण्यात भिजवून घट्ट पिळून घेतलेला आहे, म्हणजे ओलसर कपडा म्हणतो तसं घ्यायचंय आणि त्यात हे पीठ आपण सगळं काढून घेणार आहोत. हे पहा, ही उकड सगळी मी अशी ह्या एका कापडावर काढून घेतली. ही आता आपण मळून घेणार आहोत. तुम्ही जर हे पाहिलं ना तर पीठ अजिबात कढईला लागत नाहीये. आता ही मी अशी छान पद्धतीने मळून घेणार आहे. अशी ही छान मळून घ्यायची. ऍक्च्युली हे आपण फूड प्रोसेसर मध्ये सुद्धा करू शकतो, पण आता माझ्याकडे लाईट नसल्यामुळे मी फूड प्रोसेसर वापरू शकत नाहीये, म्हणून मी तुम्हाला हे असं दाखवते. म्हणजे ज्यांच्याकडे फूड प्रोसेसर नाही त्यांना सुद्धा हे करता येईल. म्हणजे कुठलं
एखादं इन्स्ट्रुमेंट आपल्याकडं नाही आहे तर काम अडायचं काही कारण नाही. हे पहा, हे इतकी छान ही उकड झालेली आहे ना की कपड्याला सुद्धा ही चिकटत नाहीये. आपण पिठामध्ये पाणी ओतल्यामुळं ह्यात अजिबात कुठंही गाठी गुठळ्या झालेल्या नाहीयेत. फक्त हे एकदा असं मिक्स करून घ्यायचंय. फूड प्रोसेसर मध्ये अगदी 2 मिनिटात हे आपलं मळलं जातं. हे असं छान मळलं गेलेलं आहे. खूप काही ह्याचं मळायचं नाहीये. आपल्या फक्त समजा चुकून माकून काही गाठी राहिल्या असतील तर ते आपल्याला मोडून घ्यायचे. आता मी ह्याचे पुन्हा गोळे करणार आहे. समजा असं वाटलं की हाताला चिकटतंय तर किंचित पाण्याचा हात घ्या किंवा तेलाचा घ्या, काही चालेल. ह्याचे असे 4-5 उंडे करायचे. एका पातेल्यात ठेवते मी हे असे उंडे करून आणि मग पुढची प्रोसिजर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. हे पहा, हे जे उंडे करून घेतलेत किंचित तेलाचा बोट त्याला लावायचा आहे आणि व्यवस्थित हे उंडे करून घ्यायचे. साधारण 4 उंडे माझे झालेले आहेत, छोटे छोटे. आता इथे हे पहा, मी एक चाळणी घेतली आहे. त्या चाळणीवर एक स्वच्छ पांढरं कापड ठेवणार आहे. हे कापड पण मी जरा किंचित ओलं करून घेतलंय आणि ह्यामध्ये हे उंडे मी आता ठेवणार आहे. आता इथे माझ्याकडे इडली पात्र आहे, त्यामध्ये मी 4 ग्लास पाणी घातले आणि ते उकळत ठेवले. आता हे इडली पात्र मी का घेतलं तर माझ्याकडची जी चाळणी आहे ती त्याच्यावर अशी व्यवस्थित बसते. आता ह्या चाळणीत आपण सगळं हे उंडे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. हे असं वाफ जायला नको बाहेर कुठेही. हे आता मी 15 मिनिटं अगदी घड्याळ लावून हाय फ्लेमवर 15 मिनिटं मी हे उकडून घेणार आहे. एखाद दुसरा मिनिट जास्त उकडलं तरी चालेल, म्हणजे थोडीशी जास्त उकडली गेले उंडे तरी चालतील, पण कमी उकडले जायला नको. कमी उकडले गेले तर पापड आपले फाटतात. हे पाहता, हे मी तुम्हाला उलगडून दाखवते. हे पहा, सगळ्याचा रंग अगदी व्यवस्थित बदललेला आहे. हे उंडे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे आपण पुन्हा एका परातीत काढून घेणार आहोत आणि ते मळून घेणार आहोत. हे पहा, हे असे उंडे सगळे एका परातीत मी पुन्हा एक ओलसर कापड त्याच्यावर घेतलंय आणि त्यात मी हे काढणार आहे. भरपूर गरम आहे त्यामुळं काळजीपूर्वक काढा. हे पाहता, हे मी परातीत काढून घेतलेत उंडे सगळे. ह्याचे आधी छोटे छोटे तुकडे करून घेऊयात, म्हणजे आपल्याला मळायला सोपं जातं. खूप गरम असलं तर हाताला भाजेल म्हणून छोटे छोटे तुकडे मी हे करून घेते, म्हणजे जरा ते कोमट होईल, बाकी काही नाही. किंचित तेलाचा हात घेतलात तरी चालणार आहे. आणि हे ह्या कापडामध्येच आपण व्यवस्थित मळून घ्यायचंय. ओल्या कापड्यात का तर आपल्याला भाजत पण नाही आणि व्यवस्थित मळता येतं.
असं जर पाहिलं तर हे आता छान असं मळलं गेलंय. हे जर इतकं छान मळलं गेलं ना तर गार झाल्यावर सुद्धा ह्याचे पापड आपल्याला छान लाटता येतात. म्हणजे असं काही नाही की गरम असतानाच लाटायला हवे. फक्त त्याची ही जी उकड आहे, ज्याला खिशी म्हणतात, ती व्यवस्थित आली तर गार झाल्यावर सुद्धा ह्याचे आपल्याला छान पापड लाटता येतात. आता मी हे ताटात जरा काढून घेते. आता हे आपलं एवढं झालंय की आपण हाताने सुद्धा हे व्यवस्थित मळून घेऊ शकतो. आता हाताला फारसं भाजत नाहीये. आणि रंग बघा शिजल्यावर कसा त्याचा दिसतोय. आता हे थोडंसं अजून आपण गार होऊन देऊया, म्हणजे त्यात आपल्याला बाकीचे मसाले व्यवस्थित मिक्स करता येतील. जरा असं पसरून घ्यायचंय. हे आता हे हाताला सोसवेल इतपत गार झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा जिरेपूड. आपण शिजवताना का जिरेपूड घातली नाही, शिजवताना जिरेपूड घातली तर ह्याचा रंग खूपच पिवळसर येतो. तुम्हाला तसा आवडत असेल तसा घातलात तरी काही हरकत नाहीये. 1 चमचा तीळ घालणार आहोत. आणि अर्धा चमचा एवढी बडीशेप घालणार आहोत. आता ह्यात थोडासा ओवा पण आहे बरं का. मी खाण्यासाठी जी बडीशेप ठेवली होती तीच मी ह्यात घातली आहे. त्यामुळे बडीशेप आणि ओवा असं दोन्ही आहे यामध्ये. आणि साधारण 4 ते 5 मिरच्या मी मिक्सरमधनं काढून घेतल्यात. तो मिरचीचा खरडा घालणार आहे. मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नको असेल नाही घातली तरी चालणार आहे. पण मिरचीने जरा स्वाद छान येतो. मी ह्या काही तिखटवाल्या मिरच्या मी वापरल्या नाही आहेत. आपल्या ज्या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात त्या मी वापरल्या. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. हे मळत असताना हाताला पीठ चिकटू नये म्हणून मी किंचित तेलाचा हात घेतलेला आहे, 1-2दा जास्ती नाही. आता हे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपण ह्याचे पापड करणार आहोत. हे तुम्ही घरात सुद्धा फॅन खाली वाळवू शकता. उन्हात जायची अजिबात गरज नाही, पोळपाट लाटण्याची गरज नाही. या एवढ्या पिठामध्ये साधारण 50 पापड होतात. मी जी रेसिपी तुम्हाला दाखवते ती जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता मी घरात हॉलमध्येच एक प्लॅस्टिकचा पेपर घातलेला आहे, त्याच्यावर मी तुम्हाला हे पापड आता करून दाखवते. पण हा जो पिठाचा गोळा आहे हा आपण झाकून ठेवायचा आहे, कारण बाहेर ऊन भरपूर आहे, त्यामुळं ते पीठ कोरडं पडू शकतं. म्हणून एका कुंड्यात मी हे पीठ असं झाकून ठेवणार आहे आणि लागेल तसंच आपण त्यातनं काढून घेणार आहोत. आता ह्याचे पापड कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे पाहता पापड लाटायची सोपी पद्धत दाखवते. हे मी प्लॅस्टिक घेतलेलं आहे. आपली तेलाची किंवा मैद्याची पिशवी असते ना, त्याचा गोल असा आखून घेतलाय. एक लाटी करून घ्यायची, त्याच्यावर हा प्लॅस्टिक ठेवायचा आहे आणि आपली जी नाश्त्याची प्लेट असते की नाही त्यांनी फक्त प्रेस करायचे. हे थोडंसं जाड झालंय, अजून पुन्हा आपण थोडंसं किंचित हे प्रेस करणार आहोत. हे पहा, मी मुद्दाम छोटं छोटंच करते, कारण
तळताना तेल खूप लागू नये म्हणून छोट्या छोट्या, तुम्हाला मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या पण करू शकता. आता मी पुरी मेकरवर दाखवणार आहे. हे पहा, पुरी मेकरवर करताना सुद्धा प्लॅस्टिक घ्यायचं आहे. मग अशी मी सांगितलं तसं ही मैद्याची जी पिशवी होती त्याचं मी कापलेलं आहे, किंवा तेलाची असेल ती घेतली तरी चालेल. आता एक लाटी काही घ्यायची, ती ह्याच्यावर ठेवायची, त्याच्यावर दुसरं एक प्लॅस्टिक ठेवायचं आणि मग हे प्रेस करायचं आहे. ह्याच्यावर किंचित मोठी झाली, पण एका प्रेसमध्येच ही छान झालेली. आता हे आपण असं वाळत टाकायचे. पुरी मेकरवर जरा छान पातळ होतं. मग अशी जेवढी ताटलीच्या वेळेस घेतली होती तेवढीच बोटी मी घेतली, पण पुरी मेकरवर छान पातळ झालंय. तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. हे पहा, हे तांदळाचे खिचे पापड आपले वाळून तयार आहेत. आता हे आपण तळून बघणार आहोत. गॅसवर एक कढई ठेवली, तेल तापत ठेवलंय. तेल व्यवस्थित तापलं की आपण हे तळणार आहोत. नीट बघितलं तर तेल व्यवस्थित टाकलेलं आहे. आता आपण हा पापड तळणार आहोत. किती छान असा तो मस्त फुललाय पापड. तेल व्यवस्थित तापल्यानंतर मगच पापड तळायचा, नाही तर मग तो फुलत नाही आणि कच्चा कच्चा राहतो. मग तो खाताना सुद्धा कच्चा कच्चा लागतो. म्हणून तेल व्यवस्थित तापून द्यायचं.